खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. छानपैकी आज धुलेटी आहे, तर धुलेटीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला आजची देवपूजा वगैरे करून झालेली आहे. सकाळची कामांनाही सुरुवात झालेली आहे आणि ते सोसायटी प्रोग्राम असतो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत, पुढे काय काय होतं ते. तर चला आमच्या सोसायटीत छानपैकी असा प्रोग्राम असतो. तर त्यालाच आम्ही खाली सगळे जाणार आहे. तर सगळे जमा होतात. चला देवपूजा वगैरे करून घेतली, मी तुम्हाला दाखवते. हे बघा छानपैकी अशी देवपूजा करून झाली आहे. देवांना कलर वगैरे सुद्धा लावून झालेला आहे. हे बघा. तर बघताय तुम्ही छानपैकी देवपूजा वगैरे करून झालेली आहे. सगळे फुलं वगैरे चढवून घेतले. देवपूजा करून घेतली होती मी आधीच आणि आंघोळ वगैरे पण झाली होती. सकाळीच म्हटलं परत करावी लागली तरी काही नाही, पण आधी आंघोळ करून देवांची सुरुवात झाली म्हणजे मग आपल्यालाही होळी खेळायला मोकळं होतं. आधी देवांसोबत आपण खेळली गेली पाहिजे, देवांना कलर चढवले पाहिजे, त्याच्यानंतरच मग होळी धुलेटी खेळण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. तर चला आता सगळी कामं आवरून झालेली आहे. थोडंसं इकडे चक्कर म्हटलं जरा फोटो वगैरे काढूया आणि त्याच्यानंतर घरातल्यांना सगळ्यांना कलर वगैरे लावून मग नंतर बाहेरही सोसायटीत जायचं आहे. तर तिथेही छान होली वगैरे प्ले केली जाते. तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर यशचे फ्रेंड त्याला बोलवायला आलेले आहेत. तो गेला होता एक्सरसाइज करायला, आला त्याच्यानंतर त्याची बात वगैरे झाली, कारण आज सकाळी काही पाणी वगैरे सोडलं नव्हतं. नंतर आमच्या सोसायटीत धुलेटी असते, त्याच्यानंतर मग तिथेच सगळं खेळलं वगैरे गेलं की नंतर पाणी वगैरे सोडणार होते. म्हणून म्हटलं मग त्याच्या आधीच सगळे जे आहे आंघोळी तरी करून घेऊया, नंतर मग कपडे वगैरे आल्यावर सगळे वॉश केले जाईल, पाणी वगैरे नंतर सोडणार आहे, मग चालूच राहील ते जास्त टाईमपर्यंत. मग आता यशला जायचं आहे खाली, तो म्हटलं मी जात आहे म्हणून मग तो इथे धुलेटी वगैरे मग आमच्यासोबत कलर वगैरे लावून घेतो तो म्हणे. मग मी चाललो आहे खाली. मग आमचा यश काही येत नाही मग लवकर वर, त्याच्यामुळे. तर चला मग ही म्हणत होती, म्हटलं की चला एखादा रील वगैरे बनवूया. त्याच चक्करमध्ये होते मी थांबत आणि तो चालला आहे खाली. मग त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला, म्हटलं चला आता टाईम होणारच आहे, सगळेजण खाली जाऊया. आणि मग मी सुद्धा म्हटलं चला सगळ्यांना कलर वगैरे आपण घरात तरी आधी सुरुवात करूया, त्याच्यानंतर मग खाली जायला मोकळं होतो. आणि मग थोडंसं कलर वगैरे झालं की नंतर फोटो वगैरे काढणार आहे. ते मला काही पलकला आहे, जास्त काही कलर खेळायला वगैरे नाही आवडत, मग तिने थोडंसं लावलं. ती काही जास्त खाली वगैरे आली नाही नंतर, त्याच्यामुळे मग आम्ही जाणार होतो. मग सतीश त्यांनाही मी त्या दोघांनी आम्ही एकमेकाला कलर वगैरे लावून घेतला. मग त्याच्यानंतर सुरुवात करून घेतलेली आहे घरातूनच धुळेटी खेळण्यासाठी. तर खाली मस्त छान असा प्रोग्राम, म्हटलं चला आता जाऊया. मग आम्ही कलर खेळून घेतलेला आहे. तर चला सुरुवात तर झालेली आहे. मग आता जाण्यासाठी मग त्याच्या आधी थोडंसं इथे फोटोशूट वगैरे करून घेणार आहे. मग नंतर कलर वगैरे झाल्यावर थोडे जास्त फोटो वगैरे नाही काढले, मागच्या वेळेसही होते आणि फोन जरा मग थोडा कमी जास्त मग थोडं त्याच्यात स्टोरेजचा पण थोडा प्रॉब्लेम व्हायला आलेला आहे. म्हणून म्हटलं चला नंतर अजून खालीही शूट घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मग जास्त काही हे नाही केलं. आणि मग आता रेडी, मग त्याच्यासाठी चला आता खाली जाऊया. तर हे बघा खाली सोसायटीत आलेलं आहोत आणि छानपैकी सगळेजण केव्हाची चालली झालेली आहे धुलेटी. आणि म्हटलं वाटत बघत होत म्हटलं खाली जायची, त्याआधी आलो होतो बघायला पण कोणी नव्हतं. मग आता इथे चालू झालेलं आहे. हे बघा छानपैकी इथे डेकोरेट करून घेतलेलं आहे. खाली एक स्पेस आहे तिथे मधल्या पुढच्या साईडला तिथे बिल्डिंग आहेत, त्या साईडने होत असतं. आणि हे बघा छानपैकी दरवर्षी अशा पद्धतीने दर एक फेस्टिवल अशा पद्धतीने छानपैकी साजरा केला जातो. गणपती वगैरे सगळे प्रोग्राम म्हणजे छान मोठ्या उत्साहाने ते साजरे होतात. तर असे बलून वगैरे लावण्यात आलेले आहेत. आणि खाली इकडे छान मस्त मोठमोठे स्पीकर ठेवले आणि व्हॉइस ओव्हर करते, त्याचं कारण तेच आहे, घरातसुद्धा पूर्ण गाणे चालू होते होलीचे. त्याच्यानंतर बाहेरही चालू आहेत, मग तुम्हाला आवाजही येणार नाही काय नाही, म्हणून मग व्हॉइस ओव्हर करत आहे. म्हटलं जितकं शूट घेता येईल तेवढं घेऊया थोडंफार आणि तुमच्यासोबत शेअर करूया की आमच्या इथेही कोणत्या पद्धतीने धुलेटी वगैरे साजरी केली जाते. तर हेच तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. तर हे बघा चालले आहे सगळ्यांचे, कोणी कोणी डान्स करतं आहे, कोणी गप्पा मारतं आहे, कोणी आले आहे आता. तर मग ओळखीचे आहेत त्यांच्यासोबत कलर वगैरे लावणं वगैरे चाललेलं आहे. हे बघा आम्हीसुद्धा खाली आलो आणि लगेच पूर्ण कलरचं वगैरे भरलेलं आहोत.
बाकीचं शूट घ्यायला हेही कलरचे भरले आहेत, पण मोबाईलही खराब होतात, मग हात आणि ते मग कोणी पाणी वगैरे टाकतं म्हणून मग पलक वगैरे आली नव्हती खाली, नाही तर ती वगैरे शूट घेत असते. तर चला आता जे थोडंफार घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. छान मस्तपैकी अशी मज्जा आली होती खाली. तर हेच तर दिवस असतं, मग आपल्याला थोडीफार मजा वगैरे करून घ्यायचे. तर असे सण फेस्टिवल ऐकलं असेल तुम्ही तर किती स्पीकर सॉन्ग वगैरे चालू आहेत, गाणे वगैरे, म्हणून मग कॉपीराईट वगैरे येतं. म्हणून म्हटलं चला व्हॉइस ओव्हरच करूया. आणि यशला बघितलं तुम्ही तो कसा, त्याचं तर एक नंबर असतो, पुढे गेला आणि पूर्ण ब्लॅक झालेला आहे कलरने. तर इथे नाश्ता वगैरे सुरू झालेला आहे. तर सतीश ते पाणीपुरी वगैरे खाऊन घेत आहे. साईडलाही आहे नूडल्स होती, त्याच्यानंतर मग त्या साईडला तिकडे दाबेली वगैरे होती आणि अजून दही वडे वगैरे होता. अशा पद्धतीने नाश्ता वगैरे होता, ते करून झालेला आहे. मग त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं हे बघा या पद्धतीने सगळे चालले आहेत. कोणी नाश्ता करते, कोणी त्या साईडला आहे डान्स करते, कोणी आणि कोणी घेऊन चाललं आहेत अजून. मग ज्याला हवं तो परत येऊन परत अजून घेऊन खाणार. जेवण दुपारी होईल तोपर्यंत इथे प्रोग्राम वगैरे चालेल. मग प्रोग्राम म्हणजे काय तर डान्स वगैरे करा, स्पीकर चालूच आहेत, ज्याला डान्स करायचा तो करत आहे. आणि मग खेळत आहेत कलर वगैरे, कोणी कोणी पाणी उडते तुम्हाला दाखवलंच मी. तर हे बघा या पद्धतीने इकडे नाश्ता वगैरे चाललेला आहे. डबल म्हणजे परत जातात, मग खेळून येतात, मग परत कोणी घेतं, कोणी येतं जातं. कलरचे हात होते सगळे माझे, तर म्हटलं तरी घेतलं. दहीवडा वगैरे छान होता, तो खाऊन घेतला. नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे मी. तर मग आता सतीश ते इथे थंडाई वगैरे आहे ती घेत आहेत. मला बिलकुल आवडत नाही थंडाई वगैरे, मी कधी पिलेली नाही ती आणि बनवतही नाही मी कधी. पण म्हणता आपली घरची वेगळीच असते आणि बाहेरची मी किती असले तरी मी थंडाई वगैरे नाही पित. सतीश ते घेत होते. मग इथे बघा सगळ्या मुलं वगैरे, सगळे मुलं सोसायटीतले सगळे लेडीज सगळे डान्स वगैरे करत आहेत. जेंट्सही दिसतील. सगळं झालं दुपारी, खूप टाईम झाला. मग तुमच्यासोबत तो व्हिडिओज नंतर पुढे शेअर करता आला नाही. मग आली, मग पाणी वगैरे आलं, मग कपडे धुतले, मग जेवणं वगैरे झाली. जेवणाचं होतं खाली, मग जेवायला वगैरे गेलो. मग आलो, खूप उशीर झाला, मग थोडं लेटलो. मग संध्याकाळी छानपैकी घरापासून जवळच इथे मेळा वगैरे भरलेला आहे, तिथे बघण्यासाठी गेलो. मग म्हटलं चला मेळ्यात गेल्यानंतर मग आठवण आली की चला व्हिडिओ तर शूट करायचा, तर थोडासा मेळा वगैरे शूट घेऊया आपण. अशा पद्धतीने मेळा वगैरे भरलेला आहे. बाकीच्या दुकानी चालू झालेल्या आहेत, बाकीच्या चालू होणार आहेत अजून, बाकी म्हणजे बांधल्या गेल्या नाही आहेत. तर हळूहळू हा मेळा चालू होईल. अजून दुसरीकडेही आहे मोठा, तोही नंतर तुमच्यासोबत शेअर करेल मी. तिथे काय गेलो नाही कारण आज धुलेटे आहे. तर इथे सगळ्या कंपनीत सगळीकडे इथे सुट्टी वगैरे असते सगळ्यांना, तर खूप पब्लिक असते, खूप गर्दी असते. तर म्हणून मग म्हटलं हा जवळच आहे तर नुसतं थोडंसं फिरून यावं म्हटलं, असं म्हणून आम्ही निघालो होतो. तर घरापासून अगदी थोडंसं 5-6 मिनटाच्या अंतरावर पुढे आलं की मेळा भरलेला आहे. छानपैकी भरपूर अशा दुकाने वगैरे. आणि हे ज्याला खेळायचं असेल, आम्ही तर कोणत्याही याच्यावर बसत नाही, मुलंही बसत नाही कारण खूप चक्कर वगैरे येतात मला. तर मी लहान होते तेव्हा बसत होते, त्याच्यानंतर बसलीच नाही. मुलंही बसत नाही, ते लहान होते तेव्हा त्याला बसवत होती, पण आता मोठे झाले तर तेच नाही म्हणतात बसण्यासाठी. तर हे बघा छानपैकी सगळे चकडोल वगैरे आहेत, सगळं आहे इथे जे तुम्हाला घ्यायचं असेल. सगळ्या शॉपिंगही आहेत पुढे. तर ज्यांना आवडतं खेळायला ते भरपूर खेळतात आणि भरपूर बसतात, पण खूप जोरात फिरतं आणि चक्कर खूप येतं याच्यावर. तर चला आता हे मागे आता हे सगळं आहे बघा. पण इतकी म्हणजे पब्लिक होती आणि गर्दी होती ना, तर इकडे यशला हे घ्यायचं होतं कॉटन कँडी, म्हणजे बुड्डी का बाल. तर ते बघत होती मी कसं बनवतात. तर खाली हे जे मशीन आहे ना, त्याच्या खाली त्यांनी साखर वगैरे टाकली आणि मग त्याच्यानंतर आता हे मशीन चालू केलेलं आहे. ते बटणं आहेत, खाली शुगर टाकलेली आहे म्हणजे साखर. तर ती हळूहळू पूर्ण ते गरम होतं आणि त्याच्यात थोडा कलर टाकलेला असतो, पिंक कलर, आणि ते साईडने निघतं. हे बघा असं पूर्ण बनून ते शुगरचं होऊन खालून निघून येतं. मग ते काठीला ते जमा करतात अशा पद्धतीने, आणि तेव्हा तो आपल्याला असा बुड्डी का बाल भेटत असतं. तर म्हणून म्हटलं हे काय असतं. आम्हाला तर आधीला आमच्यापणी लहानपणाची आठवण झाली. दारापुढे यायचे सायकलवर, असे गावाकडे होतो तेव्हा.
तर तेव्हा एक वेळेस घेतलेलं, पण अजून कोणी कोणी म्हणायचं की म्हातारीचे केस वगैरे असतात असं काहीतरी म्हणायचे. मग मी कधी त्याच्यानंतर खाल्लेलं नाही ते. तर हे म्हटले तसं नसतं. मग मी त्यांना विचारलं आणि ते म्हटले, त्यांनी दाखवलं की खाली साखर वगैरे टाकलेली होती, तेवढं शूट राहिलं घ्यायचं आणि ते मशीन चालू तर ऐकलंच तुम्ही, अशा पद्धतीने गाणे चालू आहेत मेळ्यामध्ये सुद्धा. मग ते व्हॉइस ओव्हरच करावं लागतं, बोलूनही आवाज तुम्हाला येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने चला बुड्डी का वालियसचं घेतलं गेलेलं आहे, त्याने घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता पुढे दुकानी शॉपिंग बघत बघत फिरत आहोत आम्ही. तर हे सगळं चाललं आहे. तर पर्स बघत होते मी इथे, म्हटलं कोणती अशी छान अशी डिझाईन दिसते की काय बघूया म्हटलं. नुसतं बघितलंच, आज काही वस्तू वगैरे नाही घेतल्या, घरापासून अगदी जवळच आहे म्हटल्यानंतर कधी केव्हाही येता येईल आपल्याला घ्यायला. आजच सगळं घेऊन घेतलं आणि मेळा संपेल असं काही नाही, 5 मिनटाच्या अंतरावर आहे. तर अशा पद्धतीने सगळं झालं आणि मग रात्री यायला खूप खूप उशीर झाला. मग आल्यावर स्वयंपाक केला, जवळजवळ 10:30 वाजले होते. मग पुढचं राहिलंच, सकाळी करू म्हटलं, मग कामाची गडबड. तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आमचा धुलेटीचा आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.